भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर तीव्र टीका केली आहे। त्यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराजांच्या मानाच्या बाबतीत महाविकास आघाडीने नेते वारंवार अपमान करत आहेत आणि निवडणुकीच्या काळात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पंडित नेहरूंच्या पुस्तकातील उल्लेखावर प्रश्न उपस्थित केला आणि मध्य प्रदेशातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोडफोडीची उणीव दाखवली। बावनकुळेंनी म्हटले आहे की मोदींच्या माफी मागण्यावरून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला आहे, पण भाजप त्याचा विरोध करत आहे। शिवभक्तांची क्षमा मागितली, ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोहोचली त्यांची क्षमा मागितली, नतमस्तकून माफी मागितली, तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतायत। माझा पहिला प्रश्न त्यांना आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू छत्रपती शिवाजी महाराजांना दरोडेखोर म्हटलं, लुटारू म्हटलं, याचं उत्तर नाना पटोले देतील का? छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला, याचं उत्तर नाना पटोले देतील का? संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा पुरावाच मागितला, याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का? आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि साहित्यकार जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान साहित्यकार आहे म्हणून ओळख आहे। शरद पवार उत्तर देतील का? शरद पवार साहेब उत्तर देतील का? आणि आता एक दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली, तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे। म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकडे असतील, आमचे सर्व या ठिकाणी आपला राऊत असतील, आदर्श पटले असतील, या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या जिल्ह्याभर केलं आहे। राज्यभर हे आंदोलन सुरू आहे। निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम राजकारण होत आहे असं वाटतं का विरोधकांकडनं? 1,00,000% राजकारण आहे। सकाळी काँग्रेसने म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्र झाले, माफी मागा।